नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर कणकेचे दिवे कसे बनवायचे आणि दीप अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे का बनवतात, त्याच्या मागचं काय उद्दिष्ट आहे, तर त्याची थोडक्यात माहिती मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर ह्या व्हिडिओत मी लहान मुलांचं औक्षण का करायचं, कशासाठी करायचं, तर त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर थोडक्यात मी इथे माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही माझी 5 महिन्याची नात आहे. तर तिचं मी औक्षण केलं होतं आणि तिचं औक्षण म्हणजे तिच्यावरून दिवे ओवाळून टाकले होते. दिवे ओवाळून घेतले होते आणि त्याच्यानंतर तिची आरतीसुद्धा केलेली आहे तिच्या मम्मीनी. कारण ती आरती आता मी वाईस दिल्यामुळे ती आरतीचं बोलताना ती तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, पण आरतीसुद्धा केली होती आणि तिचं औक्षण केलं. तर दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्यात. तर त्या दिवशी लहान मुलांचं औक्षण केलं जातं कणकेच्या दिव्यांनी. आणि यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलांना दीर्घायुष्य लाभतं, आरोग्य चांगलं राहतं, नकारात्मक शक्ती किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं रक्षण होतं, असं याच्या मागची ही धार्मिक मान्यता आहे. आणि कणकेच्या ह्या दिवशी कणकेचे छोटे छोटे दिवे बनवून त्या मुलांना ओवाळलं जातं, म्हणजे औक्षण केलं जातं. आणि दिव्यांच्या तेजाने मुलांमधील आळस, भीती, वाईट नजर दूर होते, अशी ही श्रद्धा आहे. म्हणून ही केली जाते, पूर्वी काळापासूनच करत आलेली आहे. आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात अंधार वजा करून घरात प्रकाश व चैतन्य आणत असतात ना, मुलांच्या आयुष्यातही तेजाची प्राप्ती व्हावी, याचा असा हा उद्देश आहे. तर म्हणून कणकेच्या दिव्यांनी मुलांचं आवक्षण केलं जातं. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने आवक्षण करतात, तुमच्याकडे कणकेचे दिवे कसे बनवतात, तुमच्याकडे कणकेचे दिवे किती लावतात, तर त्याची काय मान्यता आहे, तर तुम्हाला जी माहिती माहीत असेल ना, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात. आणि माझी माहिती सांगण्यात माझी काही चूक झाली असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आज जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर कणकेच्या दिव्यांचं महत्त्व तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत तर सांगितलेलंच आहे. तर अशा प्रकारे हे मी आज माझ्या नातीचं आवक्षण केलेलं आहे, आरती वगैरे केली आणि तिची नजर काढलेली आहे. तर बऱ्याच नकारात्मक ह्या ऊर्जा असतात ना, तर त्या दिवशी जेव्हा आपण घरातले सगळे आपले जुने दिवे घासून त्याची पूजा करतो, म्हणजे घरातली नकारात्मक ऊर्जासुद्धा कमी होते यामुळे. म्हणून ही दीपपूजा केली जाते आणि लहान मुलांची सुद्धा पूजा केली जाते. तुमच्याकडे जर लहान मुलं असेल ना, तर तुम्ही ही पूजा आवर्जून करा. कारण यामुळे मुलांना जी नजर लागलेली असते ना, तर ती लागत नाही आणि मुलांचं तेजस्वी मुलं होतात अशी. तर असं म्हटलं जातं, असं मी बऱ्याच याच्यात ऐकलेलं आहे. तर त्याच्यात तोच व्हिडिओ मी तुमच्या पुढं थोडंसं माझी ती थोडक्यात माहिती होती ती तुमच्याबरोबर आज मी शेअर केलेली आहे. ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.